दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधान भवनातल्या राड्याबाबत सभेमध्ये निवेदन दिलंय। विधान भवनात झालेला राडा अतिशय गंभीर असून नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांच्यावर विशेषाधिकार भंग केल्याची कारवाई करणार असल्याची माहिती अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली आहे। तर यापुढे अधिवेशनाच्या काळात विधान भवनात केवळ आमदार, त्यांचे पीए आणि शासकीय अधिकाऱ्यांनाच प्रवेश मिळेल, अन्य लोकांना प्रवेश देण्यात येणार नाही असंही नार्वेकरांनी स्पष्ट केलंय। ते वर्तन सभागृहाच्या प्रतिमा व प्रतिष्ठेला मलिन करणारे असल्याने एक प्रकारे सभागृहाची विशेष अधिकार भंग व अवमान त्यांनी केला आहे। म्हणून त्यांच्या विरुद्ध चौकशी करून विशेष अधिकार भंग अवमानाची कारवाई करण्यास्तव मी हे प्रकरण विधानसभा विशेष अधिकार समितीकडे सुपूर्द करीत आहे। मी जाहीर करत आहे की विधानमंडळ परिसरात अधिवेशन कालावधीत यापुढे केवळ सन्मान्य सदस्य, त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक व शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल। दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी तातडीने सभागृहामध्ये खेद व्यक्त केला। तर या प्रकरणात माझा काहीही संबंध नव्हता, मी विधानसभेत कधीच कुणाला आणत नाही असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी दिलंय। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण जी सूचना दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करेन आणि काल जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो, आपली दिलगिरी व्यक्त करतो। आपण जेव्हा बोललात आणि मुख्यमंत्री महोदय की नितीन देशमुख माझ्याबरोबर आला, त्याचं स्पष्टीकरण द्यायला मी उठलो की मी एकटाच आलो, तेव्हा झालेल्या गोष्टीबद्दल जी कोणी केली, काय झाली ह्याच्याशी माझा काही संबंध नाही, पण जे झालं ते चुकीचं झालं आणि त्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय। ठीक आहे।